या ठिकाणी नायगावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. काका नमस्कार. नमस्कार. काय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आता हे गाड्या चालल्यात, प्रचार जोरात चाललाय, काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल? तुमच्या मनामध्ये काय चाललंय? आता तसं काय सांगता ते कोण येते कोण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टी आहे. 5 उमेदवार जिल्हा परिषदसाठी आहेत, 6 उमेदवार पंचायत समितीसाठी. काय वाटतं? तसं नाही काय सांगता यायचं आपल्याला. नाही सांगता येत. ओके, तुम्हाला काय वाटतं बाबा? राष्ट्रवादी. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी. गौरव कोलते, अजिंक्य कट. अच्छा, राष्ट्रवादी अजिंक्य कड, गौरव कोलते. अच्छा, तुम्हाला काय वाटतं? सेम टू यू. अच्छा, राष्ट्रवादी. ओके, चला, तुम्हाला काय वाटतं बाबा? राष्ट्रवादी. अजिंक्य कड, गौरव कोलते. गौरव कोलते. ओके दादा, धन्यवाद. थँक्यू. आपला विजयरावांचा मुलगा. हा, येईल. हो, येईल 100%. ओके, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. आपल्या बरोबर या ठिकाणी हॉटेलमध्ये काही नागरिक आहेत. बघूया काय होतंय ते. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, सगळे राजकीय पक्ष आहेत या ठिकाणी. तर 5 जिल्हा परिषदेला उमेदवार आहेत, 5 उमेदवार पंचायत समितीला. काय वाटतं तुम्हाला, काय होईल? आमच्या गावातला उमेदवार आहे, आम्ही त्यालाच करणार. राष्ट्रवादी. गौरव कोलते. अजिंक्य कड. गौरव कोलते जिल्हा परिषदला. हा. तुम्हाला काय वाटतं? तसं नाही सांगता येत. तसं नाही सांगते. ओके, धन्यवाद. बरी आहे का तब्येत? मरी. काय वाटतं तुम्हाला? किती वय आहे तुमचं? माझं वय आता 68. 68 आहे. अच्छा अच्छा, नाश्ता चाललाय. काय वाटतं तुम्हाला? जिल्हा परिषदेला गौरव कोलते निवडून येतील का रमेश आबा इंगळे निवडून येतील का अजय इंगळे निवडून येतील? काय वाटतं? राष्ट्रवादी, शिवसेना, घड्याळ? आता कोणी येते काय सांगता येते मला. लय गर्दी आहे उमेदवारांची. हा, कुणाला शिक्का मारायचा? कोणाला शिक्का आणावा. बर, ओके, धन्यवाद. हा, काय वाटतं पण तुम्हाला? मला वय मला आता काय वाटायचं, नेमकं कोण येणार निवडून? चार जणांनी मत घाली, एक जण निवडून येईल फक्त. ओके, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला? या ठिकाणी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होते. काय आनंद आहे आम्हाला. शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, बीजेपी आहे, मशाल आहे, काँग्रेस आहे. काय वाटतं तुम्हाला कुठला उमेदवार या ठिकाणी निवडून येईल? घड्याळ. 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 अच्छा, अजिंक्य कड आणि गौरव दादा कोलते. हो. घड्याळ. हो. ओके, तुम्हाला काय वाटतं? आता आमचा गावचा उमेदवार आहे ना. अच्छा, तेव्हा गावचा उमेदवार असतो. गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातले काय तुम्ही म्हणताल, काय सांगताल तालुक्याला? नाही, गावचा आता सगळे नवीन चेहरे, सगळेच उमेदवार फ्रेश आहेत. बर, आता गावचा उमेदवार असल्यामुळे आम्ही गावावरून सगळे त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे. गावचा उमेदवार म्हणून आमच्या गावाला 22 वर्षांची संधी आली आहे. पण आम्ही सगळं राजकीय सगळं तटगट विसरून सगळं गावच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहिलोय. अच्छा, किती तुमच्या गावामध्ये बूथ आहे? 2 बूथ म्हणजे 25 मतदान आहे. नाही, 22. 22. ओके, त्यामुळे घड्याळ लागेलच. ओके, धन्यवाद. आपल्या बरोबर या ठिकाणी नायगावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. काका नमस्कार. नमस्कार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होतात, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सर्व राजकीय पक्ष आहेत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार आहे, मशाल आहे. काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गावात काय कोणाची हवा आहे? आता हवा तर काय सगळीकडेच हवा चालली. तुम्हाला काय योग्य उमेदवार कोण वाटतं? दत्ताशेठ दुरंगी वाटतात, गौरव कोलते वाटतो, रमेश आबा इंगळे वाटतात? सगळीच उमेदवार आपलेच आहेत. आता काय नेमकं करावं हेच आपल्याला पेचीच आहे माणसाला, सामान्य माणसाला. तुमच्या गावचा एक उमेदवार आहे पंचायत समितीसाठी, आहे काय काय वाटतं त्यांच्या बाबतीत तुम्हाला? आता त्यांना एक करावंच लागणार आहे. आहे का नाही? एक मत तरी करावंच लागणार आहे त्यांना. अच्छा, रमेश आबा इंगळे कसे वाटतात? ते बी चांगले माणूस आहेत, आपल्याच जवळचे. गौरव दादा कोणते? ते बी चांगले आहेत, कोण वाईट नाही, सगळीच माणसं चांगली आहेत. आता एवढं उमेदवार आहे, मतदार काय करायचं? हा, अवस्था तशी बिकट अवस्था आहे. योग्य निर्णय. या ठिकाणी नायगावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. काय वाटतं काका तुम्हाला? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना उमेदवार आहेत, 5 उमेदवार आहेत की.
काय घड्याळ घड्याळ. मनुष्यवाद घड्याळ घड्याळ. दोन्ही घड्याळ लागणार. हा लागणार. अच्छा, तुम्हाला काय वाटतं? अहो, काय सगळे असून काय उपयोग आहे? सगळ्यांनी जे नुसतं निवडून जातो हावभाव दाखवायचा आणि नंतर कुणी जवळ सुद्धा यायला तयार नाहीत, बोलायला सुद्धा तयार नाहीत, आणि कशाचा विकास करणार आहे? आता परंपरा अशीच गेली पण आतापर्यंत पहिली निवडणूक ह्या वेगळ्या असायच्या, आता उमेदवार कसे- काही उपयोग नाही. सगळे नुसतं हावभाव आहे अच्छा, आणि काही उपयोग नाही त्याचा. तुम्हाला काय वाटतं की हे जे पक्ष बदलतात त्यांचं काय? अहो, पक्ष बदलतात म्हणजे स्वार्थासाठी चाललेल्या सगळ्या घडामोडी आहेत या. सगळा पैसा गोळा करायचा आणि आईशीर खायचं, बाकीच्यांनी मरायचं आणि मतदान घेऊन जायचं. बरोबर बरोबर. पण त्यांना काय तुमच्या भाषेत काय बोलतं? बेडूक उड्या, माकड उड्या काय बोलतात? अहो, ती बेडूक उड्या कसे सगळे के पाणी असल्या बेडूक उड्या मारणारच ना. हे तुमचा रोष आहे की पक्ष बदलणारे जे उमेदवार आहेत किंवा कधी सुख दुःखात न येणारे त्या उमेदवारांच्या विरोधात तुमचा रोष आहे? आहे रोष आहे. नक्कीच हा, तुम्ही नक्की. त्या मतदान पेटीत दाखवून द्या. ते ठरलेलंच आहे, ते सांगायची काय गरज आहे का? ओके, धन्यवाद.